नमस्कार मंडळी, मी श्रुती शेवाळे. जय श्री राधे कृष्ण. तर आता मी करत आहे धपाटे, कारण आम्ही निघालेलो आहे दाजीपूरच्या जंगलामध्ये वन्य प्राणी पाहण्यासाठी. तर आता आम्ही सोबत धपाटे घेणार आहोत जंगलामध्ये खाण्यासाठी. आणि आता आमची तयारी झालेली आहे आणि इथं प्रजापती डान्स करत आहेत. छान गाडीमध्ये गाणी लावलेली आहेत. इकडे राजेश्वरी मागे डान्स करत आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे दाजीपूरच्या जंगलामध्ये. बऱ्यापैकी आता आम्ही निम्म्या रस्त्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही राधानगरीमध्ये पोहोचलेलो आहे. तर हे आहे राधानगरी डॅमचे बॅकवॉटर आहे. आता उन्हाळा असल्यामुळे पाणी खूपच कमी झालेलं आहे, पण हे बऱ्यापैकी पूर्ण भरलेले असते. आणि आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहे आणि इथे हे म्युझियम आहे. हे म्युझियम बंद होतं. धपाटे खाऊन आम्ही या गाडीमध्ये बसलेलो आहे, कारण जंगलामध्ये खाण्यास अलाउड नव्हते. त्यामुळे आम्ही इथे बाहेरच धपाटे खाल्ले आणि मग आम्हाला आता ही ग्रीन कलरची अशी गाडी मिळालेली आहे. मागे ओपन टप आहे, पुढं पण बसण्यासाठी आहे. अशी छान मोठी मस्त भव्य दिव्य गाडी मिळालेली आहे आम्हाला. आणि ही आहे राधानगरी दाजीपूर जंगलाची कमान आहे ही. आणि आता थोड्याच वेळात आम्ही आत करणार आहोत. ही मस्त गाडी आहे, स्पेस मागे असं उंच आहे बसण्यासाठी. फारच मोठी आणि अशी ऐसपैस गाडी आहे. आणि मग आम्ही गाडीमध्ये बसून असे थोडेफार फोटो काढले. त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे दाजीपूरच्या जंगलामध्ये. मुलं खूप एक्सायटेड आहेत प्राणी बघण्यासाठी. आम्ही देखील खूप एक्सायटेड आहोत प्राणी बघण्यासाठी. आमच्यासोबत जंगलामध्ये आणि अशा बऱ्याच गाड्या होत्या. आणि आता आम्ही रवाना होत आहे. अजून घनदाट जंगल तरी काही अजून सुरू झालेले नाही, सुरुवातच आहे. मस्त ओपन टप असल्यामुळं वर टप आहे, पण बाकी चारी बाजूने ओपन असल्यामुळे गाडा भरपूर आहे. आणि आता घनदाट जंगलाची सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही बाजूने अशी गर्द झाडी आहे. आणि आता आम्ही कोणता प्राणी दिसतोय का तर इकडे तिकडे चोहीकडे पाहत आहोत, पण अद्यापपर्यंत आम्हाला एकही प्राणी दिसलेले नाही. पण जंगल मस्त मजा येत आहे. छान रस्ता कच्चा असल्यामुळे गाडीमध्ये हलके बसत होते, खूप मजा येते. एक जागा तिथे त्यासाठी माझे प्रजापती लागलेले आहे. आम्ही पण जे समोर ऐकत स्थिती आहे. आणि आता आम्ही प्रतीक्षा करत आहोत एखादा प्राणी दिसेल याची, पण अद्यापपर्यंत अजून प्राणी काही दिसलेला नाहीये. आणि हे आहे एक छोटं टॉवर, पण आम्ही त्या टॉवरवर तर काय गेलेलो नाही. आणि अशी हिरवीगार मस्त छान झाडी आहे. आणि इथं दादानी त्या गाडी थांबवलेली आहे. इथे खाली एक झरा आहे, त्या झऱ्यामध्ये प्राणी येतात असं ते सांगत होते पाणी पिण्यासाठी. आणि आता आम्ही निघालेलो आहे, पण अद्यापपर्यंत आम्हाला काहीच दिसलेलं नाहीये. पण जंगल मात्र खूपच घनदाट आणि दाट जंगल होते. तर आता हा कॅमेरा असा मी मागून घेतलेला आहे. मस्त शुद्ध हवा, स्वच्छ ऑक्सिजन, आणि असा ही आमची गाडी धुरळा उडवत होती. आणि असा आमचा टाइमपास चाललेला आहे गाडीमध्ये. अद्यापपर्यंत आम्हाला काहीच दिसलेलं नाहीये. काय माहित आता काय काय दिसणार आणि कधी दिसणार. आणि हे काय, आणि आम्हाला दिसलेला आहे एक निमविषारी साप, जो सेम टू सेम आपल्या पानांच्या कलरचा आहे. पूर्ण ग्रीन
ग्रीन कलर, एकदम असा बारीक आहे हा साप. आणि असं म्हणतात की याच्या जवळ गेलं की तो असा जंप देखील घेतो, त्यामुळे असं लांबूनच मी शूट केलेलं आहे. आणि इतका हा नाजूक छोटा साप ॲक्च्युली आम्हाला दिसलाच नसता. हे पाहतो झाडावर आता चढत आहे. आणि आता आम्ही खूप खुश झालेलो आहेत. चला, स्टार्टिंगला आम्हाला आता साप तरी दिसला. आता एक तिथे दुसरा पॉईंट आहे वॉच टॉवरचा. आम्ही आता तिथे उतरलेलो आहे आणि आता निघालेलो आहे. आणि मी पडले, मग परत उठले. मग आम्ही परत पुढे गेलो आणि तिथं अशी गुफा टाईप असं होतं. थोडंसं खाली जाऊन आम्ही बघून आलो. फारच आता उंचावर आलेलो आहे आम्ही आणि खाली अशी खोल दरी आहे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात वर टॉवरवर चढणार आहोत. आणि आता आम्ही निघालेलो आहे टॉवरवर आणि आता आम्ही चढत आहोत. आता फक्त हे राहिलेले आहेत मागे आणि आता हे देखील चढलेले आहेत आणि हे चढत निम्म्यातून परत उतरलेले आहेत. का तर बायकोचं शूट करायचं आहे म्हणून. हे चढले परत उतरले आणि मग आता मी चढले आणि आता हे माझं शूट करत आहे. आणि आता फायनली आम्ही असं वर टॉवरवर चढलेलो आहे आणि वरून इतका सुंदर हा असा नजारा पाहायला मिळतोय. वाव, दिल गार्डन हो गया. काय सुंदर दिसत होता तो परिसर. डोंगर रंगा, त्यानंतर हिरवीगार झाडी आणि खूपच छान वाटत होतं. मस्त एवढ्या उंचावर जाऊन मग आम्ही तिथं टॉवरच्या खाली थोडे फोटो काढले. त्यानंतर आम्ही टॉवरवर फोटो काढले. असं वाटत होतं ते जे बॅकग्राऊंड आहे ते खोटंच आहे, पण नाही, ते बॅकग्राऊंड खरं आहे. आणि फार छान वाटत होतं. पावसाळ्यात तर स्वर्गच असणार आहे कदाचित. आणि आम्ही असे टॉवरवर छानपैकी सर्वांनी फोटो काढले. उंचावर थंडगार वारा तरफाट होता. आणि आता आम्ही असे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढल्यानंतर आम्ही परत खाली उतरलो. मग आम्ही ते जे आमच्यासोबत दादा होते त्या दादांसोबत देखील फोटो काढले. आणि आता आमची गाडी पुन्हा पुढच्या पॉईंटवर निघालेली आहे. आणि आता आमचा परत पुढचा प्रवास चालू झालेला आहे. असं हे त्या जंगलामध्ये छोटंसं ग्राउंड आहे. हे म्हणजे ग्राउंड ते आता तयार झालेलं आहे गाड्या जाऊन. आणि मस्त आम्ही मज्जा करत निघालेलो आहे, दंगा मस्ती करत. पण काय पण म्हणा, जंगल सफारीचा आनंद काय वेगळाच असतो. ना पोल्युशन, ना वाहने, ना हॉर्न, ना दंगा, फक्त जंगल आणि आपणच. निसर्गाशी कनेक्ट झाल्याचा फील होतो जंगलामध्ये प्रवास केल्यानंतर. माझा सगळ्यात आवडता प्रवास असेल तर तो आहे जंगलातला प्रवास मला फार आवडतो. ते पक्ष्यांचा आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज, ती शांतता, असं काहीतरी वेगळंच फील होतो जंगलामध्ये गेल्यानंतर. आणि आता आम्ही आलेलो आहे आणखीन एक तिथे दुसरा पॉईंट होता, कोकण दर्शन पॉईंट म्हणून तिथे आलेलो आहे. त्या पॉईंटवर गेल्यानंतर देखील फार सुंदर दिसत होते. उंच डोंगर रंगा आणि बऱ्यापैकी उंचावर आल्याचा फील होत होता. आणि त्या पॉईंटवर देखील आम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ फोटोशूट वगैरे केले. फार छान होता हा पॉईंट देखील. आणि या पॉईंटच्या जवळच आता आम्ही इथं असं थोडं वॉक करत शूट केलं. त्यानंतर असे हे फोटो काढले त्या पॉईंटवर. कोकण दर्शन म्हणजे कदाचित तिथून कोकण जवळच असेल म्हणून असा हा पॉईंटचं नाव असेल, कोकण दर्शन. आणि आता आम्ही या पॉईंटवरून देखील निघालेलो आहे. आणि आम्हाला आता गवे पाहण्याची जी उत्सुकता आहे, बघू आता आम्हाला गवे कधी पाहायला मिळतात.
आम्ही आता गव्यांचीच वाट बघत आहे. पण आम्हाला इथे ना एक रानकोंबडा दिसलेला होता. फारच असा मोठा उंच असा कोंबडा होता. त्याचा आवाज पण असा वेगळाच होता. पण तो मला नीट शूट करता आला नाही, कारण तो फास्टमध्ये आत पळून गेला. पण पाहिला आम्ही मस्त, फारच मोठा होता. आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या पॉईंटला. इथं असं थोडं असा रिकामा परिसर आहे. तर आतमध्ये झाडी आहे आणि रस्ता बरोबर नाहीये. खाली थोडी दगडं वगैरे असल्यामुळं गाडीत खूपच हादरे बसत होते. पण मस्त मजा येत होती. आणि हा आहे शेवटचा पॉइंट. इथं असा हा तलाव आहे. इथं गव्यांचे पाय उठलेले, कदाचित गवे, बिबट्या असतील, वाघ असतील, असे बरेच प्राणी इथं कदाचित आता पाणी प्यायला येत असतील. आता तरी उन्हाळा आहे, त्यामुळे 100% इथं संध्याकाळचे प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतील. छान वाटलं पाण्याच्या शेजारी बसून. मस्त जो दिवसभराचा थकवा होता तो निघून गेला. छान आम्ही सर्वांनी इथं तोंडावर पाणी मारून चेहरे फ्रेश करून घेतले आणि असा थंडगार वाऱ्याचा आस्वाद घेत आम्ही थोडा वेळ इथं बसणार. त्या त्या दादांचा आवाज आला की या इकडे लवकर, इथे गवा आहे. आणि हा पहा, एवढा मोठा गवा मी कधीच पाहिला नव्हता. हा खूप भव्य आणि दिव्य गवा आहे. हा जवळून आम्हाला पाहता आला नाही. आम्ही फारच लांबून पाहिला. मोबाईल बऱ्यापैकी दिसत नाहीये, हा बारीक दिसतोय, पण मोबाईल बऱ्यापैकी झूम करून हा याचा व्हिडिओ केलेला आहे. कारण जवळ गेला तर तो काही आम्हाला सोडणार नाही. आणि अशा प्रकारे आम्ही हा एकच मोठा गवा बघितला. आणि हे आहे काय म्हणतात त्याला, तर हे आहे साळींद्र. साळींद्र हा एक प्राणी आहे आणि तो प्राणी असं बाण सोडतो म्हणे. तर त्याचा हा बाण आहे साळींद्राचा. आणि आम्ही परत पुढं थोडं गेल्यानंतर आम्हाला परत गवे पाहायला मिळाले. पण जो मागे मोठा गवा पाहिला होता तेवढे नव्हते. हे गवे थोडे लहान होते. आणि या गव्यांना पिल्ली देखील होती, छोटी छोटी. आणि बराच वेळ हे निवांत थांबले होते. या गव्यांना आम्हाला निवांत पाहता आलं, कारण आम्ही या गव्यांना गाडीतून पाहत होतो. त्यामुळं या गव्यांना पाहताना काही भीती वाटली नाही. आणि ते देखील निवांत त्यांचं खाणं खात होते. आणि बराच वेळ आम्ही या गव्यांना पाहत होतो, निवांत थांबले होते. हे पहा, आमची आई असं पाहत आहे गव्यांना. इकडे आमचे अहो, असं आम्ही सगळी मस्त आणि बऱ्यापैकी आता आम्हाला गवे दिसलेले आहेत. आम्ही ग्रीन कलरचा साप देखील पाहिला आहे, वेगवेगळे पक्षी देखील पाहिले, एक मोठा रानकोंबडा देखील पाहिला. आणि अशी ही आमची ट्रिप सार्थक झालेली आहे आणि खूप मजा आलेली आहे या ट्रिपमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री राधे कृष्ण. राधे राधे. मग आम्ही थोड्याच वेळात जंगलातून बाहेर पडलो आणि राधानगरीमध्ये जाऊन छान आम्ही वडापाव खाल्ला, ब्लॅक टी घेतला आणि आमचा आजचा प्रवास इथेच संपला.